नमस्कार, मी मिर्झा कौसर जाकीर बेग सहारा समाचारमध्ये आपले स्वागत करीत आहोत। खरोखरच झाले का तुमच्या गावाचे विकास? रस्ते, नाली, स्वच्छता हेच काय गावाचे विकास? खरोखरच केले विकास की गावाले केले विकास? मागील 5 वर्षाचा आढावा जाणून घेऊया सहारा समाचारच्या माध्यमातून। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पत्रोड येथील वार्ड क्रमांक 4, आता नुकतंच वार्ड क्रमांक 4 फेररचनेनुसार आता 6 नंबरचा वार्ड झालेला आहे। बस स्टँडहून पोलीस स्टेशनच्या मागे असलेले हागे प्लॉट, कार्मेंग प्लॉट आणि या पारडी रोडवर आपण बघतो आहोत की इतकी मोठी वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये शहानूरची जलस्रोताची पाईपलाईन गेलेली आहे आणि पाईपलाईन हे कित्येक दिवसापासून आपण बघतो आहोत की लिकेज आहे आणि या लिकेज असल्या कारणामुळे अनेकांना दुर्धर आजार होण्याची शक्यता आता पावसाळा लगेच लागणार आहे आणि पावसाळा पडला की यामध्ये जो आरोग्य विषाणूजन्य आणि आरोग्याशी जे निगडीत असतात त्या निगडीतमुळे अनेक रुग्ण आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे डेंग्यू, ताप, मलेरिया असे आजार, पोटाचे आजार पाण्यामुळे होत राहतो आणि हे आजार आता पुढे भविष्यामध्ये इतकी मोठी पाईपलाईन फुटलेली आहे, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याच्या लिकेजकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आपण बघतो आहोत की हे जी नाली बांधलेली आहे, नालीमध्ये पूर्ण घाण कचरा पडलेला आहे, पन्न्या पडलेल्या आहे। अजूनपर्यंत ग्रामपंचायतने जे नाली आहे हे नाली स्वच्छ केली नाही आहे। त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे पाईपलाईन लिकेज आहे आणि या पाईपलाईन लिकेजमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार आहे आणि असे आजार जर साथरोगाचे आजार जर लागले तर डायरिया सारखे आणि गॅस्ट्रो सारखी लागण लागू शकते, परंतु ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। हीच बातमी आपण देण्यासाठी या वार्ड नंबर मध्ये आलेला आहोत आणि इथं बघतो आपण की इथं लिकेज आहे, परंतु लिकेजकडे दुर्लक्ष आहे आणि या लिकेजच्या पाण्यामुळं जे लोक पाणी आपल्या घरामध्ये पिण्यासाठी भरतात त्याच्यामुळं त्यांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देऊन हे जे लिकेज आहे हे लिकेज त्वरित काढण्याची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे आणि जे घाण आहे हे घाण पूर्ण नाली भरलेली आहे, परंतु नेमकं ग्रामपंचायत प्रशासन नेमकं करतो काय हा मोठा प्रश्न आहे। आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी नाली सफाईला लाखो रुपये खर्च करतो, त्यांच्यावर खर्च करतो, परंतु घाण आपण बघतो की नाल्या पूर्ण तळादूम भरलेल्या आहेत, परंतु ग्रामपंचायत कार्यालय आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे। आपण संपूर्ण आढावा आज सहारा समाजाच्या माध्यमातून देणार आहोत। आपण बघतो आहोत की आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि संपूर्ण जी नालिका आहे ही नाली घाणीमुळे आणि संपूर्ण नाली हे भरून गेलेली आहे, तुडुंब पाण्याने भरलेली आहे आणि याचं पाणी संपूर्ण एका खुल्या प्लॉट मध्ये जात आहे। परंतु ही जी नाली आहे ही नाली संपूर्ण या वार्डातील टोकापर्यंत आहे आणि पूर्ण नाली ते भरल्या कारणाने आज इथं जे पाण्याचं साठवणूक झालेली आहे, गढूळ पाणी साठवणूक झालेली आहे, त्यामुळं अनेक ज्या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। परंतु आरोग्य विभाग असो किंवा ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। आता आपल्यासोबत माजी उपसरपंच आहेत अन्सार भाई, यांच्याशी आपण बातचीत करणार। क्या बोलेंगे इतना सारा? मी सचिव साहेबाला फोन लावला, साहेब म्हटलाय नाली ब्लॉक झालेली आहे आणि त्याच्या सेजून पाईपलाईन टाकलेली आहे। सचिव साहेबांना म्हटलं हो ठीक आहे बाबा, मी माणूस पाठवतो, माणसं सध्या माझ्यापाशी नाही आहे। आता त्यांना मी हे सांगितलेलं आहे का बाबा तुमचा पुरा भोंगळा कारोबार झाला आहे ग्रामपंचायतचा आणि ग्रामपंचायत मध्ये जे पाणी सोडणार आहे ते पाणी सोडणारा गावात चालला गेला आहे, मोबाईल बंद ठेवलेला आहे। मी सचिव साहेबांना हे सांगितलं बाबा पाणी सोडणाराचा नियोजन कोणापाशी आहे? तो म्हणे एका दांडग्यापाशी आहे म्हणे, पण ते त्याचा फोन काही लागून नाही राहिला म्हणे आणि चव्हाण काही फोन नाही उचलून आला। मला हे सांगा, जे कर्मचारी ग्रामपंचायतचा पाणी सोडणारा फोन नाही उचला सचिव साहेबाचा, मग कोणापाशी आहे का? काम कोण करून राहिलं गावात? याच्यामुळे मी सचिव साहेबांना सांगितलं बाबा तुम्ही दुसरा माणूस ठेवा, त्याला काग फिरवता नाही येऊन राहिला। 15-15 दिवस झाले गावात पाणी नाही आहे, अजून सध्या गावात पाणी नसल्यामुळे गाव लोक परेशान झालेले आहेत आणि हे इथं पुरा पाणी साडलेलं आहे। हे कमी कमी 15 दिवस झाले आणि पाळले रस्त्यावर जे लिकेज झालेलं आहे ते लिकेजचं मी 10 दिवस झालं कर्मचारीला सांगितला, चव्हाण साहेबाला सांगितला, थेट पाणी लोक पाणी पिऊन राहिले ते नालीतला, ते लिकेज म्हणून वापस येऊन राहिला पाणी, पाणी बंद होते ते पुरा पाईपलाईन मध्ये चालला जाते। आणि मस्जिद समोर जे नाली आहे हे सचिव साहेबाला सांगितलं का साहेब पावसाळा येऊन राहिला, तुम्ही नाल्या कोण सफारी करून राहिले? म्हणे माणसं भेटून राहिले, माणसं येऊन नाही राहिले। आता असा बोलणारा जमणार नाही। एकदा फोन उचलला सचिव साहेबांना, काल फोन लावला कालही उचलला नाही, आज फोन लावला आजही उचलला नाही। हे नियोजन ग्रामपंचायतच्या इकडे आहे नाही आहे, पुरा भोंगळा कारोबार आहे। कोणी कुठे पाईपलाईन टाकून आला, कोणी कुणाच्या घरी नळ घेऊन आला, कोणी कुठं काक टाकून आला, त्याचा काही नियोजन ग्रामपंचायत पाशी नाही।
हे होते आपल्यासोबत अन्सार भाई आणि येथील ग्रामस्थ सुद्धा जुळलेले आहेत. आपण बघतो आहोत की यांनी सांगितली की पाण्याची समस्या आणि नाल्या भरलेल्या आहेत, लिकेज आहेत. परंतु पत्रोड ग्रामपंचायतमध्ये जलस्वराज योजना ही 16,59,00,000 रुपयाची योजना मंजूर झालेली होती आणि संपूर्ण गावामध्ये बिना मशीनचा पाणी पुरवठ्याचा दावा यांनी केलेला होता. आणि आज आपण ही परिस्थिती बघतो आहोत की जलस्वराजची एवढी मोठी योजना राबवून सुद्धा या भागातील अनेक जे नागरिक आहेत ते पाण्यापासून वंचित आहेत. त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही आणि आज जवळपास 4 ते 5 दिवसापासून पाणी पुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत ग्रामपंचायतचे, त्यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं. इतका मोठा पाणी गावामध्ये चालू आहे, परंतु पाण्याचं नियोजन नाही आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार हे तक्रार करतात. आता ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार संपलेला आहे, परंतु आता प्रशासक आणि बॉडी तेच आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष आहे. आपण बघतो आहोत की ग्रामपंचायत प्रशासनाने जे जलस्वराज योजना होती, ती जलस्वराज योजना MGPची आपल्या हँडवर करून घेतली. कुठंतरी स्वार्थापोटी हँडवर केली, हँडवर केली नसती तर MGPच्या कर्मचाऱ्यांनी अशी अवस्था झाली नसती. आणि आज ग्रामपंचायत प्रशासन कुठंतरी जलस्वराज योजना सांभाळण्यात अशी अक्षम ठरत आहे. आणि त्यामुळे जे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत, या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळे आज गावकरी पाणी असून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे, असे आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीनं लक्ष देऊन गावातील पाण्याची समस्या तसेच ज्या नाल्या भरलेल्या आहेत त्या नाल्या संपूर्ण स्वच्छ करण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलेली आहे. कारण पुढे पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये साथरोगाचे थैमान होणार आहे आणि त्यामुळेच आरोग्याशी जीवाशी खिळवाड करण्याऐवजी त्यांनी त्वरित लक्ष घालून ग्रामपंचायतली संपूर्ण गावाची स्वच्छता करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. रुपेश फरकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.